नमस्कार, मी प्रवीण अहेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुम्हाला 25वा हप्ता बघा, 25वा हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झालेला आहे. 25वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये जे तुम्हाला आत्ताच जमा झाले आहेत 25व्या हप्त्याचे, बरोबर आहे. आता 25वा हप्ता जमा झाल्यानंतर आता 26वा हप्ता म्हणजेच बघा, जुलैचा हप्ता जो आहे तो तुम्हाला बाकी आहे, बरोबर आहे का. तुम्हाला जून पर्यंतचे पैसे मिळालेले आहेत, आता तुम्हाला जुलैचा हप्ता जो आहे तो बाकी आहे. आता जुलैचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये म्हणजे जुलै महिन्याचे बघा, जुलै महिन्याचे पैसे हे तुम्हाला कधी मिळतील त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यासोबतच अजून एक महत्त्वाची खुशखबर असणार आहे लाडक्या बहिणींसाठी, ती पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2-3 महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील, म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, तर तुम्हाला सगळं काही समजणार आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सगळं काही समजून जाईल. अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. बघा, दररोज अपडेट येत असतात. लाडकी बहीण योजनेच्या दररोज नवनवीन अपडेट जे आहेत ते येतच असतात. त्याच्यामध्ये ह्या अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर दररोज व्हिडिओ बघणं हे गरजेचं आहे. बघा, काय होत असतं, दररोजच लाडकी बहीण योजना ही चर्चेमध्ये असते, काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते आणि त्या अपडेट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही अपडेट जाणून घेतल्या तरच तुम्हाला पैसे मिळतील. जर तुम्ही अपडेट जाणून घेतलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीये. तर आता बघा, महायुतीची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. मी तुम्हाला आताच सांगितलंय, लाडकी बहीण योजना ही चर्चेत असते, नेहमीच चर्चेत असते. नेहमीच कुठल्याही महिन्यात तुम्ही बघा, लाडकी बहीण योजनेची चर्चा ही होताना दिसते. कधी त्यावरून मिळणाऱ्या पैशांच्या मुद्द्यावरून, तर कधी त्यातील गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे, तर कधी EKYCच्या मुद्द्यावरून. बघा, कधी कधी त्यामध्ये गैरप्रकार जे झाले होते त्यावरून चर्चेत असते, कधी कधी EKYCच्या मुद्द्यावरून, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर काही महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या, या मुद्द्यावरून पण योजना चर्चेत होतीच आणि चर्चेतच असते. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा, हा 26वा हप्ता जो आहे जुलैचा, जुलै महिन्याचे 1500 रुपये, याच्याविषयीची महत्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर लगेच आपण आता पुढे महत्वाचे अपडेट पाहूया. बघा, या योजनेतील फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचंही उघड झाल्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी, ते रोखण्यासाठी पडताळणी करण्यात आली. म्हणजे काय, तर EKYC करण्यात आली. EKYC करण्यात आली होती, बरोबर. EKYC करण्यात आली होती. आता ही EKYC 30 एप्रिल पर्यंत होती, बरोबर आहे का. एक वेळेस कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला, 30 एप्रिल पर्यंत लास्ट डेट होती असं माझं त्या ठिकाणी आठवतंय मला. 30 एप्रिल पर्यंत होती, बरोबर आहे. आता EKYC पूर्ण झाली आणि याच्यामध्ये अनेक महिला अपात्र झाल्या आणि जवळपास 1 कोटी, बघा, 1,66,00,000 महिला पात्र झाल्या आहेत आणि या महिलांना आता पैसे वाटप होत आहेत. आता बघा, महत्वाचं काय, 25वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता आल्यानंतर आता हा जून महिन्याचा हप्ता जर आपण पाहिलं तर 15 तारखेपासून पुढे 3 दिवस म्हणजे जवळपास 18 जुलैला हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली होती, बरोबर आहे का. 18 जुलैला तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. आता हा 25वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता तुमचा झालेला आहे. आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे किंवा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला पाहिजे, बरोबर आहे का लाडक्या बहिणींनो. जुलैचे 1500 रुपये तुम्हाला आता पाहिजेत. तर हे 1500 रुपये तुम्हाला कधी येतील, जुलैचे, म्हणजे जो 26वा हप्ता आहे हा तुम्हाला कधी येणार ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. बघा, लक्षात घ्या. आता जुलै महिना जो आहे तो संपतोय. जुलै महिना संपतोय म्हणजेच काय, तर जुलै महिना संपल्यानंतर ऑगस्ट मध्ये तुम्हाला पैसे येतील. ऑगस्ट मध्ये तुम्हाला पैसे येतील.
त्याच्या अगोदर काय होतं, त्याच्या अगोदर GR येतो बघा, GR येतो, शासनाचा निर्णय येतो आणि त्याच्या माध्यमातून पैसे जे ते दिले जातात. ओके, महिला व बालविकास विभागाला. आता बघा हा 26वा हप्ता, जुलैचा हप्ता तुम्हाला वाटप होणारच आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाहीये. त्याची तयारी सुरू झालेली आहे, त्याची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे, आणि लवकरच तुम्हाला हा हप्ता वाटप होणार आहे, बरोबर आहे. आता पुढे बघा, जुलैचा हप्ता आल्यानंतर आता महत्वाची खुशखबर काय तुमच्यासाठी, 2-3 महत्वाच्या खुशखबर बघा. सगळ्यात पहिली आणि महत्वाची खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा हप्ता येऊ शकतो. बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने हप्ता तुम्हाला येऊ शकतो. रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे भावांकडनं बहिणींना ही ओवाळणी जी आहे, ही ओवाळणी येऊ शकते, ओवाळणी जी ती येऊ शकते. ठीक आहे, आणि त्याच्यामध्येच आपण जर पाहिलं तर बघा, अशी शिफारस करण्यात आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 1500 रुपयांची जी रक्कम आहे ती वाढवून, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ करा, कारण महागाई वाढते म्हणून या रकमेत वाढ करा. आणि ही रक्कम एक तर 1800 रुपये किंवा 2100 रुपये होऊ शकते. 1800 रुपये किंवा 2100 रुपये होऊ शकते. तुम्हाला काय वाटतंय, 1800 रुपये झालं पाहिजे की 2100 रुपये? बघा, 1800 की 2100 रुपये ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. अशी शिफारस करण्यात आलेली, बरं, 1800 रुपये करायचे की 2100 रुपये करायचे अशी शिफारस करण्यात आली आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे ते महागाई वाढल्यामुळे वाढवावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे. सरकारकडे अशी शिफारस करण्यात आलेली आहे की 1800 रुपये किंवा 2100 रुपये ही रक्कम करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला 1800 पाहिजे की 2100 रुपये ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर महत्वाचं बघा, ही जी रक्कम आहे ही रक्कम एक तर 1800 रुपये होऊ शकते किंवा 2100 रुपये होऊ शकते. त्याच्या संदर्भातची शिफारस करण्यात आलेली आहे, सरकारकडनं त्याच्याबाबतची माहिती दिली जाईल. आता बघा, जुलैच्या हप्त्याच्या संदर्भात पुढची महत्वाची माहिती बघा. यंदा अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकऱ्यांसाठी धोरण आणले आणि ते महिलांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. लखपती दीदी असेल किंवा इतर योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता चुकलेला नाही. बघा, अजूनपर्यंत एकही हप्ता आतापर्यंत चुकलेला नाहीये. जर एखाद्या महिन्याचा हप्ता चुकलेला असेल तर पुढच्या महिन्यात 2 महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस आपण पाहिलं असेल, एखाद्या महिन्यामध्ये हप्ता आला नाही तर मग तो पुढच्या महिन्यामध्ये दिला जातो. म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला 2 हप्ते दिले जातात. एकाच वेळेस 2 हप्ते म्हणजे काय, 3000 रुपये तुम्हाला दिले जातात, किंवा 3 हप्ते पण दिलेले आहेत. मागे आपण जसं योजना सुरू झाली तेव्हापासून पाहिलेलं होतं. असंही स्वतः अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं. बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी अशा पद्धतीचं नमूद केलेलं आहे. आता बघा, अजून एक महत्वाची खुशखबर तुमच्यासाठी आहे, ती लगेच आपण बघूया. तर बघा, पुढची योजना आहे, महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. शेतकऱ्यांसाठी बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यात आलेली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपूरमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्रही वाटप करण्यात आलेले. म्हणजे काय, तर या योजनेमध्ये बहुतेक अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या बहिणी शेती करतात, शेती त्यांच्या नावावर आहे, तर त्या लाडक्या बहिणींचंही बघा कर्जमुक्ती होणार आहे. काय होणार आहे, कर्जमाफी होणार आहे. ही योजना 2026 आहे आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणी पण आहेत. बघा पुढे, तर बघा, महत्वाचे अपडेट काय आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपर्यंत किंवा 31 जुलैपूर्वी रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. बघा, स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माहिती दिलेली आहे की ही जी काही रक्कम आहे ही रक्कम 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 जुलैच्या पूर्वी जमा होईल. कर्जमुक्तीची जी रक्कम आहे ती 31 जुलैच्या पूर्वीच जमा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचे अपडेट, 3 महत्वाचे अपडेट तुम्हाला दिले आहेत. एक म्हणजे जुलैचा हप्ता, ओके. दुसरं म्हणजे जी रक्कम आहे तुमची एक तर 1800 रुपये होऊ शकते किंवा 2100 रुपये होऊ शकते. आणि तिसरं म्हणजे कर्जमुक्ती योजना. अशा 3 महत्वाचे अपडेट तुम्हाला आज मिळालेले आहेत. तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.